नमस्कार मित्रांनो, नादगावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सहर्षाचं स्वागत करतो. आत्ता आपण वडगाव पाटोळे तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी श्लोक आर्टमध्ये मित्रांनो इथे येण्याचं कारण एक 7-8 दिवसापूर्वी बैलगाडा क्षेत्रातला देव मोठा लक्षा याचं निधन झालं. आणि ज्यावेळेस निधन झालं त्याच्यानंतर काय होतं, त्याने भरपूर अशा आठवणी त्याच्या मालक असेल किंवा अख्ख्या महाराष्ट्र आणि भारत देशाला त्याच्या आठवणी आणि त्याच्या पाळण्याच्या जोरावरती वेळ लावलेलं होतं. आणि तो कुठंतरी आपल्या समोर किंवा डोळ्यासमोर आयुष्यभर राहावा हे वाटेगावकरांचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न साकार करण्याचं काम श्लोक आर्ट वडगाव पाटोळे या ठिकाणी चालू आहे. बऱ्यापैकी बैलाचं म्हणजे फायनल टचअप चालू आहे. तर आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेतोय. व्हिडिओ कसा वाटला हे चॅनलला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर दादांबरोबर चर्चा करतोय. दादा नमस्कार. नमस्कार. पहिलं तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. धन्यवाद. तर श्लोक आर्ट सुरुवात कधीपासून झाली काय? आमची 2016 पासून सुरुवात झाली. मी आर्मीमध्ये रिटायरमेंट नंतर एक हातामध्ये जी कला होती ती अवगत करण्यासाठी आपले प्राण्यांचे विशेष करून खिल्लार बैलांचे मॉडेल तयार केले. आणि याच्यातून मग हळूहळू लोकांपर्यंत ही कला पोहोचली. आणि त्याच्यातून मग नंतर की आपण मग ज्यांचे आवडते बैल आहेत प्रसिद्ध वगैरे किंवा काही मालकांचा त्यांच्या घरच्यांपेक्षा त्या बैलांवर खूप जीव असतो, अशी बैल ते त्यांच्या कायम आठवणीत राहावा म्हणून आता मग त्यावेळेस मग 2-3 वर्षांनी सुरुवात केली त्यांनी दसक्रियेला बनवायला. आणि मग तिथून पुढं आम्ही हा कसा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो खूप, कारण बैलाचं स्मारक वगैरे, कारण पहिले कोण नव्हते बनवित, प्रथा नव्हती. परंतु काहीतरी त्या प्राण्याने आपल्या नावासाठी एकदम प्राणपणाला लावून त्यांनी शर्यती जिंकलेल्या असतात. आणि त्या जिंकलेल्या त्यांचं काहीतरी आपल्याला आठवण राहावं म्हणून मग मालकांनी त्यांची आठवण म्हणून मग स्मारक म्हणून 10व्याच्या दिवशी आमच्याकडे ते बनवून घेतात. आता आमच्याकडे बाकीचीही खूप कामे चालतात फायबर आर्ट, परंतु हे फक्त आपल्याला 7 ते 8 दिवसामध्येच बनवायचं असतं. याच्यासाठी स्पेशल काम करायचं म्हणलं तरी 15-1 दिवस पहिलं माती मॉडेल लावा, मग त्याच्यानंतर साचा काढा, मग त्याच्यातून मॉडेल काढा, मग पेंटिंग, याला 15-20 दिवस जातात. परंतु आमचे सर्व कार्यकर्ते कामगार वर्ग जितक्या लवकरात लवकर होईल 10 दिवसाच्या आत आम्ही ते देतो आम्ही, की जेणेकरून हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न राहतो, कारण हे नंतर मग परत हे होऊ शकत नाही. त्याच्यामुळं मग आम्ही ते 10 दिवसामध्ये देतो. मग आम्हाला त्या आताच यापूर्वी आम्ही खूप बैल. मला एक सांगा, तुम्ही आर्मी मध्ये होते, हे क्षेत्र म्हणजे थोडक्यात तुम्ही कसं या क्षेत्राला वळाले कशी नेमकी? त्यावेळेस बाबा तुमचा पिढीजात हा धंदा नाही, हा आमचा पिढीजात वगैरे काही नाही व्यवसाय. आमचे सगळे वडील वगैरे सगळे सरकारी नोकर वर्ग. मला पहिल्यापासून शाळेमध्ये कला होती, पण त्याला कुठंतरी प्राधान्य म्हणून आमचे DIG बक्षी साहेब यांनी मला त्याला प्राधान्य दिले, की त्यांनी मला नोकरीमध्ये असताना त्यांनी ते पाहिलं की ह्या जवाना काहीतरी हातामध्ये कला आहे, मग त्यांनी मला त्याला प्राधान्य दिलं. म्हणजे सपोर्ट केला. तेच माझे गुरु थोडक्यात त्या टायमाला, की त्यांनी मला ह्या गोष्टीला सपोर्ट केला. आणि तिथून पुढं मग जवळजवळ आर्मीमध्येच असताना मी आमचे पुन्हा ग्रुप सेंटरला CRPF ला तिथं मग भरपूर मूर्त्या बनवलेल्या आहेत कॅम्पामध्ये. असं आता मग पहिला मी थोडक्यात आता मित्रांनो नंदी हा, तर पहिला नंदी कोणता बनवला होता काय आठवते? हा, पहिला नंदी आमच्या गावातच बनवला होता. संभाजी पाटोळे, ते बी फौजीचे. त्यांचाही बैल 24-25 वर्षाचा झाल्यानंतर त्यांनी ते काय बैल पळत वगैरे नव्हता, पण ते त्यांना एक घरचा बैल जास्त दिवस त्यांनी मग तो पहिल्यांदा बनवून घेतला. त्याच्यानंतर आपल्या कांताराम पाटऱ्यांचा संजा म्हणून तो त्यांनी बनवून घेतला. तिथून पुढे जसं ते बनवले तसं लोकांना माहित झालं. मग त्याच्यानंतर बनशा बैल, मग मन्या बैल, असे भरपूर बैल आपल्याकडून जवळजवळ 50-60 बैल मालकांनी. हो, असे. मला एक सांगा मित्रांनो, जर मूर्ती पाहिली ना तर असं थोडक्यात काय समोर लक्ष उभा आहे
असं वाटतंय. आता हा माझा पहिलाच अनुभव नाही, पण आपण यांची मुलाखत घ्यायला पहिल्यांदा आलोय. मण्याची पण प्रतिकृती कधी तुम्ही जा एनी टाईम जिवंत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते यांनी केले. काय नेमकं कशी कला किंवा आता एवढा बैल जिवंत करायचा, मातीचा बैल जिवंत दाखवायचा म्हणजे भरपूर मोठी त्याला म्हणतात कस लावायला लागते. हो. काय करता नेमकं, काय काय हे करता? तर आता पहिले तर आपले एक एक पहिल्यापासून अवजत कलामय असं हे, आणि त्याच्यातून आता मग मालक वर्ग आपल्याला त्यांचे फोटो देतात, त्याच्यावर आम्ही हे करतो, रिसर्च करतो की हा असं असं हे करायचं, हे मॉडेल असं बनवायचं, ते करायचं, शिंग अशी आली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा कलर वगैरे, त्याच्यानं पहिले सर्वप्रथम आम्ही मग मातीकाम करतो. मातीकामाला 2 ते 3 दिवस जातात. त्याच्यात करेल तेवढं कमीच, जेवढी त्याच्यात कला होते. हे एक तपश्चर्यासारखं आहे. जितक्या वेळ आपण त्याच्यात मन रमू तितकी ती तपश्चर्या आपली वाढत जाते आणि त्याचं फळ चांगलं मिळतं. तसं त्याच्याप्रमाणेच आहे. मग त्याच्यामुळं सगळ्यात प्रथम आम्ही मातीचं काम करतो, त्याच्यानंतर त्याच्यावर डाय मारतो आणि मग त्याच्यावर मूर्ती तयार करतो. परंतु जितकं आमच्या परीने मालक वर्गाचं समाधान होईल त्याचा आम्ही हे करतो. याच्यात पैशाचं वगैरे काही विषय येत नाही की आपल्याला एवढेच मिळाले पाहिजे. आता काय होतं, काही वेळेस आम्ही आडून नाही आम्हाला एवढेच द्या, आता ज्याची खरंच त्या प्राण्यावरती इतकी भावना आहे तो देऊ शकतो, पण ते आम्ही तो व्यवहारच नाही. तो थोडक्यात काय म्हणतात, देवाची किंमत केली जात नाही तशी, त्याच्याप्रमाणे हे करतो आम्ही. असं साधारण किती दिवस लागतात? समजा आता तुम्ही म्हणता 8-10 दिवस, पण एक बेसिक जर विचार केला तर आता हे तुम्ही गडबडीत किंवा एक जण जिथं एक लागणार आहे तिथं 4 जण काम करून तुम्ही 10 दिवसात देत आहे, पण एखादी मूर्ती समजा एका माणसाने तयार करायची म्हटलं तर साधारण किती दिवस लागतात? काय 15 ते 1 दिवस जातात. 15 ते 20 दिवस, 20 दिवस जातात. 15 ते 20 दिवस माती कामाला जवळजवळ 5 ते 6 दिवस जातात. तिथून पुढं मग त्याच्यावर डाय वगैरे कमीत कमी 15 दिवस तरी जातात. परंतु हा एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, त्याच्यामुळे आम्ही बाकीची कामं पेंडिंग ठेवतो. अगदी बाकीची कामं आहेत ती थोडी पेंडिंग ठेवली. कर्नाटकची वगैरे कामं असतात कंटिन्यू. आता हे शेतकरी वगैरे हे सगळे कर्नाटकचे, तिकडचे आम्ही कामं त्यांना सांगतो की बाबा असा असा विषय, ते बी मग मान्य करतात की ठीक आहे चला काय हरकत नाही. मग एवढ्या लांबून काम येण्याचं कारण काय, कसं म्हणजे तुमचं मार्केटिंग वगैरे काय कसं करता? काय त्याचं कसं आलं, आता तुम्ही तर पाहिलं आमचा व्यवसाय हा गावातच आहे. हा काय कुठं रोडच्या कुठं रोडच्या कडेला नाही किंवा काय जाता येतात लोक. पण एक तुम्ही काम चांगलं दिलं ना त्याच्यावर तुम्हाला 10 चांगली कामं मिळतात. त्याच्याप्रमाणे आम्ही जे काम करायचे ते थोडा वेळ लागतो, पण क्वालिटी द्यायची, पण थोडा वेळ लागतो, पण व्यवस्थितच द्यायचं की समोरच्या गिरायकाचा पूर्णपणे समाधान झालंच पाहिजे. की भले 10 कामं करायची पण तिथं एकच जरा करायचं, पण ते व्यवस्थित करायचं. याला थोडं दिवस पुढं मागे जातातच, प्रत्येक याच्यामध्ये होतच तसं. असं बरोबर आहे ना, शेवटी जिवंत करायची कला आपली म्हटल्यावर कुठेतरी त्याचं थोडंफार हे करायलाच लागतं. आपल्याला काय ते म्हणतात ना, आज तूप खाल्लं लगेच उद्या रूप येत नाही. कलर वगैरे कोणते वापरता? काय आणला काय? आम्ही हा डिको कलर वापरतो की जेणेकरून मूर्ती नेली तरी 5-6 वर्ष तरी त्याला काय हे नाही राहिलं पाहिजे. मी असं, आणि मटेरियल हे खूप हेवी वापरतो. म्हणजे फायबरमध्ये सगळ्यात टॉप क्वालिटीचं मटेरियल वापरतो आम्ही याच्यामध्ये, की जे काय होतं हे काय परत कामं होत नाही. त्याच्यामुळे एकदा नेलं तर मग ते कुठं क्रॅक गेला, कलर हे झाले, तर त्याच्याप्रमाणे आम्ही कलर वापरतो. साधारण ही मूर्ती किती फूट आहे? काय ही 4 फुटाची मूर्ती आहे. याची लांबी मोजली जाते अशी, त्याच्याप्रमाणे आम्ही किंमत ठरवतो. असं आता किती म्हणजे जर समजा एखाद्या काय होतं मित्रांनो, काही वेळेस सामान्य माणूस किंवा एखाद्याची इच्छा असते पण पैशा अभावी नाही ती इच्छा पूर्ण होऊ शकत. तर साधारण किती खर्च येतो एवढ्या मोठ्या मूर्तीला? जरी आता तर आम्ही 7,000 रुपये पर फुटाप्रमाणे किंमत सांगतो. पण काही वेळेस तुम्ही जसं म्हणले ना, काही यांची मस्त बैल इच्छा असते की बाबा हे करायचं, पण आम्ही त्या गोष्टीत बी असं ऍडजस्टमेंट करतो की काही नाही, तुम्हाला ज्याप्रमाणे द्यायचे त्याप्रमाणे द्या. असं आतापर्यंत कुणाच हे केलं की नाही आम्हाला एवढेच पाहिजे एवढेच दिले पाहिजे, त्या गोष्टीला आपण हे नाही करत, कारण हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न. असं एखादा आलाय का बाबा नाही ना मला एवढ्यातच करून द्या? हो तेवढ्या याच्यात बी आलेले आहेत. फक्त आपलं आता ते कसं होतं की त्यांनी मग आता जे आमच्या जवळचे कोणी असेल की त्यांना फोन करायचा, किंवा त्यांना माहितीये त्यांनी फोन करायचा, अरे भाऊ दे एवढ्या याच्यामध्ये, बरं चला ठीक आहे. असे बी झालेले आहेत की
वा आमची इच्छा आहे दसक्रियेला बैलाची मूर्ती बनवायची, परंतु ते आम्हाला आमच्या काही तेवढी किंमत नाहीये, पैसे आता देऊ शकत नाही. चालतंय म्हणून काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे थोडक्यात सारखं सहकार्याची पण भावना हो. आहे की भूमिका तुमची आहे. आणि त्याच्यात बैलगाडा क्षेत्र असं आहे ना साहेब, की याच्यामध्ये तुमच्या पैशाला किंमत किंमत नाहीये. नाही, हा, बरोबर. तुमच्या ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये जो नातेसंबंध होतात ना, याला खूप महत्व आहे. आता तुम्हाला तर माहितच असेल हा, ह्या माहिती. गोष्टीत, किंवा प्रेक्षक वर्गांना माहित असेल की बैलगाडा क्षेत्रात तुम्हाला म्हणजे असं काही नाही की त्यावेळेस जी ओळख होती ना, ती कायमच ओळख राहते. मी असं आता म्हणजे तुम्ही बोलताय जिव्हाळ्याचा खेळ आहे किंवा काय, पण एखाद्याची प्रतिक्रिया बाबा आता ही समजा लक्षाने आलाय, याच्या आधी भरपूर बैल तुम्ही दिली, पण एखाद्या बैल मालकाची प्रतिक्रिया आली असं ना बाबा खरंच ही मूर्ती, काय प्रतिक्रिया होती लोकांची? हो, असे वेगळे. आता तर मोठे सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक सांगतो. इथं जवळ कुरकुंडी या गावात आहे ना, एक बैल त्यांचा वारलेला होता, आणि त्यांच्या नातवानी माझ्याकडं आदल्या 2 दिवस आला, फक्त 2 दिवस अगोदर आलोय की बा असं असं भाऊ मला आहे ना मूर्ती बनवायची, असं असं. अरे म्हणलं 2च दिवस राहिले आपल्याला, मूर्ती नाही, काही करा तुम्ही मूर्ती द्या बनवून. मग त्यांना एक आपण 2 फुटाची मूर्ती दिली बनवून. मग त्यांनी ती मूर्ती नेली, त्यांना टाइम दिली. म्हणजे दसक्रियाचे आम्ही कधीच असं नाही होत लेट नाही होऊन देत. बाकीच्या याच्यात थोडंफार लेट होतं, पण ते दसक्रियाचं कसं असतं ते नाही होतं. हा, भले तुम्हाला समजा उद्या बैल द्यायचे तर आज रात्री 12 वाजता बोलू, पण मग त्यांनी ती मूर्ती नेली आणि मग ती घरी बसवली वगैरे. दुसऱ्या दिवशी त्यांचे आजोबा माझ्याकडे आले आणि माझ्या डायरेक्ट पाया पडू लागले. म्हणजे तुम्ही जी मूर्ती दिली ना, ती म्हणलं अहो नाही, तुमच्या आशीर्वादच आम्हाला खूप आहे. म्हणजे ते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की म्हणे जशी आमची मूर्ती होती ना त्याच्याप्रमाणेच मूर्ती बनली, आणि ते आमच्या समोर एकदम जिवंत बैलच उभा राहिला. त्यांनी घराच्या समोरच बसवलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं यांचं, आता तुम्ही तर ते पाहिले असेल मान्या बैलाची. थांबेल मी तुम्हाला थोडस. मित्रांनो, मान्या थोडक्यात सगळा महाराष्ट्र गाजवला, आणि खेड तालुका असेल किंवा पुणे जिल्हा, नगर जिल्हा असेल, महाराष्ट्राचं नाव त्यांनी 7 समुद्रापार नेलं. आणि दुर्दैवाने मण्याचं अचानक जाणं झालं मित्रांनो. त्याची ही जी प्रतिकृती आहे किंवा त्याचे जे स्मारक आहे ते बांधण्याचं काम किंवा ते जिवंत करण्याचं काम ह्यांनी केले. मला एक सांगा, मण्याची मूर्ती बनवायची ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस कुठं होते तुम्ही? काय इथंच होते का? मी इथंच होतो. मला एकदा मित्रांचे फोन आले, अरे असं हे गेलेली मन्या बैल वारलेला आहे, अचानक गेला होते. असं मला बी वाटलं नव्हतं. मी बी त्या मन्या बैलाचा आता लक्ष्या बैलाचा चाहता. लक्ष्या बैलाचं कसं की ज्यावेळेस एवढी मीडिया वगैरे कुणीच नव्हतं, त्यावेळेस एकदम टॉपला मैदान मारलेले आहेत छकडीच्या याच्यामध्ये, की आता जर तो बैल असता तर त्याला तोडच नसता. त्याच्या प्रमाणे आपला मन्या बैलाच एकदम 16 वर्ष लगातार एकदम, त्याच्यात काय वादच नाही. दोन्ही बैलांचे याच्याविषयी एकदम महाराष्ट्रातले हे. मग ते मला समजलं. मग 2-3 दिवसांनी मग आपल्या त्यांचा मालकांचा फोन आला की आम्हाला असं असं बैल बनवायचं आहे दसक्रियेचा. मग तिथून पुढं आम्ही मग त्याच्यावर कामाला सुरुवात केली. रात्रंदिवस ह्या गोष्टीला रात्रंदिवस. आता इथंच आम्ही रात्री शेकोटी करून बैल सुकवित होतो की सुकला पाहिजे, पॉलिश करायची वगैरे. मग त्याला हे येतं, आणि ते खूपच मोठा ते दसक्रिया, की माणसाच्या दसक्रियेला इतकी पब्लिक नाही इतकी. आणि ज्याप्रमाणे कीर्तनकार त्याची ख्याती सांगत होते तसे लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. मग इतके ते बैलावर जीव होता. त्याच्याप्रमाणे लक्ष्या बैलावर बी इतका जीव आहे ना लोकांचा. आता आपण इकडे पण बैलाचं तिकडे, तरी पूर्ण महाराष्ट्रभर एक हळहळ व्यक्त केली जाते की बॉस असं झालेलं आहे. मण्याबद्दल काय सांगशाल तुम्ही? आता तुम्ही थोडक्यात काय म्हणतात त्याला जिवंत करताय किंवा त्याच्या फॅन्स लोकांचं सगळ्यांचं एक काय म्हणतात मण्यावरती जीव होता. भरपूर लोक दसक्रियेला आली, मैतीला भरपूर लोक होती. प्रत्येक गावात एखाद्या आमदाराचा किंवा मुख्यमंत्री एक्सपायर झाला तरी त्याचा बॅनर नाही लागायचा, असं स्वखर्चाने लोकांनी बॅनर लावले. पण तुम्ही बनवताना म्हणजे काय वाटत होतं तुम्हाला ती मूर्ती बनवत? ते म्हणजे असं वाटायचं की हा प्राण्यांमधला देवच आहे असं वाटायचं, की त्याची जे जडणघडण, ती त्याची डोळ्यांची आखणी वगैरे हे सगळे एक वेगळीच प्रकारचे असं होती. नाही त्याच्यामुळं ते जे करताना एक जी प्रेरणा आहे ती अलगच होती. म्हणजे त्याच्याप्रमाणे लक्षामध्ये बी आम्ही तसंच केलेलं आहे. मण्याचं
की अपरिचित योद्धा होता. त्याचं हेच नाही. मग एवढे बैलाचे, त्या बैलाचे अजूनही फॅन आहेत की मला आता 200 मूर्त्या द्यायच्यात म्हणे बैलाच्या लहान लहान, की बापरे. आम्हाला घरोघरी बसवायच्यात, वाटायच्या नाही, म्हणजे की आम्हाला पाहिजे देवाऱ्यात ठेवायला, असं की आम्हाला लहान मूर्ती आहे ना देवाऱ्यात, त्याची आठवण म्हणून त्याची पाहिजे म्हणून आता त्याच काम चालू आहे आमचं. हो. आता ते दशक्रियेला तुम्ही आले, तुमचं म्हणजे एक स्मारक किंवा मूर्ती त्याची चांगली बनवली म्हणून सत्कार वगैरे झाला, तिथं काय प्रतिक्रिया आल्या त्या लोकांच्या, तुमच्या जवळ येणारे किंवा त्याची? हो, अहो त्याचे मालक वगैरे ह्यांच्या तर डोळ्यामध्ये कंटिन्यू पाणीच होतं. त्यांच्या मालकांच्या जवळकरांची असतील, राजू शेठ त्यांचे, आणि त्यांची जी बहीण आहे ती तर म्हणे त्यांच्या बी डोळ्यामध्ये, मग ते एक घरातलं व्यक्ती गेल्यागत असं हे झालं होतं की हळहळ व्यक्त केली जाते. आणि ते अचानक गेलं, म्हणजे ते काय अजून ते 2 ते 3 वर्ष त्यांनी कंटिन्यू हे केलंच असतं, पण तो अचानक गेल्यामुळं मग ते त्याच्याप्रमाणे एक हळहळ हे होतं. तर जाता जाता शेवटचा प्रश्न, जर एखाद्याला बनवायचं असेल, थोडक्यात आता लक्ष आपल्यापासून जवळ 300-350 किलोमीटर लांब आहे, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, तुमचं नाव वगैरे एकदा सांगा. आता आमचं हे वडगाव पाटोळेमध्ये श्लोक आर्ट म्हणून आहे. माझं नाव संतोष दत्तात्रय ढवळे फौजी, आणि वडगाव पाटोळेमध्ये आमचा कारखाना आहे. आणि हे खेड तालुक्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे वडगाव पाटोळे. तर तिथं आमचा गावामध्ये कारखाना आहे, कोणाला विचारलं तुम्ही तरी सांगतील. आणि त्याच्याप्रमाणे आमचा कॉन्टॅक्ट नंबर 70 57 77 32 14. परत एकदा मी सांगतो, 70 57 77 32 14. मित्रांनो बघा, अशा तऱ्हेने श्लोक आर्टमध्ये एक चांगलं, म्हणजे थोडक्यात तुमचा नंदी असो किंवा अजून कोणत्या कोणत्या प्रकारचं तुम्ही काही काम करता, आमच्याकडे ज्याप्रमाणे फोटो येईल त्याच्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं आमच्याकडे सगळे व्यक्तिगत चालतं, की काही व्यक्तींचे पुतळे किंवा शेतकरी, प्राण्यांचे सगळे, त्याच्यानंतर जसे देवांचे वगैरे, म्हणजे ज्याच्याप्रमाणे आपलं समोर रिक्वायरमेंट येते त्याच्याप्रमाणे आम्ही कामं करतो ते. ठीक आहे, धन्यवाद तुम्हाला, शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद.